संजय भैया आपण कलर नको बदला. ओळखतो मी. अरे तुम्ही शब्द माझा कापाल. गांडू लोक आहे ते सगळे डरपोक. अरे बाळासाहेब यांना आपण नमन करतो. त्यांनी आपल्याला काय सगळ्यांना सांगितलं की आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली. हे बोलले ना. बाप त्यांचा शरद पवार, माननीय शरद पवार. त्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसणारा हा माणूस मित्रांना बोलतो रंग बदलता. पहली बार हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था. कभी नहीं तो बिल्कुल टक 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 बोलते. आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं तो समझ में नहीं आ रहा था. आगे हमारे दोस्त आ गए. अरे बाळासाहेब यांना आपण नमन करतो. त्यांनी आपल्याला काय सगळ्यांना सांगितलं की आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली. हे बोलले ना. बरोबर आहे. आणि मुंबईच्या 92-93च्या दंगलीमध्ये माझ्या शिवसैनिकांनी आमच्या हिंदू बांधवाच्या रक्षण केला. हे तुम्ही बोलत होते. बरोबर आहे की नाही. मग धन्य हो. आपको भी धन्य हो. हम कुछ भी नहीं सर आपको धन्यवाद के बोलने दिया मगर इनको धन्य नहीं काय आम्हाला काही चिंता नहीं. वो आपको जो बोलना है बोलो. सच्चाई देखो. अभी क्यों ऐसा कर रहे हो. अच्छा आज पहली बार सर पहली बार आखिरी में पहली बार हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था. कभी नहीं तो बिल्कुल टक 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 बोलते. आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं तो समझ में नहीं आ रहा था. क्या बोलूं नहीं बोलूं. देखो अभी भी एकदम ऐसा ही कर रहे हैं. संजय भैया आपण कलर नको बदला. सर मेरा इतना ही कहना है भारत धर्मनिरपेक्ष देश है रहेगा और हम सब लोगों की जिम्मेदारी है कि भारत के संविधान के तहत भारत को एक सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक बनाए रखे और देश के हर एक नागरिक के लिए प्रधानमंत्री जी जो काम कर रहे हैं उसमें हम सहयोग करें. बता दी आपकी बात में काफी दम है. मजा चुपचाप कभी नहीं लेना चाहिए. अरे गंभीर आरोप केले. विषय संपला प्रफुल्लचा. त्यांनी काल एक ट्विट केले आणि त्यांनी असं म्हटले की माझं चारित्र्य किंवा इतिहासावर बोलण्याआधी त्यांनी पवार साहेबांकडून माहिती घेतली. मला पवार साहेबांनीच माहिती दिली. पवार साहेबांकडून माहिती घ्यायची वेळ असती तर पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून आपण गेला नसता ना. बघा हे गृहस्थ व्यापारी आहेत. हे डरपोक आहेत. व्यापार करणं अपराध नाही पण डरपोक आहे. मला डरपोक लोकांशी बोलायचंच नाही. मी त्यांना पार्लमेंटला त्यांच्या सुदैवानं त्यांचा माईक चालू होता आणि आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे माझा माईक बंद होता. नाहीतर माझं उत्तर रेकॉर्डवरती आलं असतं. मी त्यांना उत्तर दिलं आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या IT सेलने जणू काय प्रफुल्ल पटेल हे फार मोठे योद्धे आहेत. हां सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जर्मनीत जाऊन युद्ध जिंकून आले आहेत आणि मग ते भंडाऱ्यामध्ये उतरले. अशा तऱ्हेने जे काय दाखवलं आहे. ओळखतो मी. अरे तुम्ही शब्द माझा कापाल. गांडू लोक आहे ते सगळे डरपोक. हे आमच्याशी काय लढतायत. ते म्हणत होते रंग बदलला. रंग कोणी बदलला. आम्ही आमच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ठामपण उभे आहोत. पळून कोण गेलं. पवार साहेबांना सोडून तुमचा बापाच्या पाठीत खंजीर खुपसला. हो आता त्यांनी थांबायला पाहिजे. तुम्ही थांबा. त्यांना उत्तर द्यायचं ते झालेलं आहे. वेळ पडली तर आता माझ्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये पडले आहेत सगळे. ईडीचं चार्जशीट वाचा आणि माझ्या नादाला लागू नका. शिवसेनेच्या नादाला माझ्या नाही शिवसेनेच्या नादाला लागू नका. त्या गद्दार शिंदे गटाने लागू नये आणि गद्दार राष्ट्रवादीवाल्यांनी लागू नये. तुम्ही सुखातात ना तिकडे. भांडी घासताय ना. त्यांची जुनी भांडी करताय ना. त्यांचे चपला बूट पॉलिश करताय ना. मग करत राहा. आमच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही दिल्लीत जाऊन कोणाची बूट चटेगिरी करत नाही. आम्ही सत्तेचे भुकेले सत्तेचे हपापलेले नाही. ठीक आहे बघू. सत्ता येते सत्ता जाते. बाळासाहेबांचं वाक्य आम्हाला मान्य.
पाहायला पाहिजे या माणसानं. तर असं आहे की अशा लोकांच्या तोंडाला काय लागायचं ज्याने आपल्या बापाच्या पाठीत खंजीर बसला. त्यांचं अख्खं आयुष्य हे काँग्रेस पक्षात शरद पवारांबरोबर, बाप त्यांचा शरद पवार, माननीय शरद पवार, त्या बापाच्या पाठीत खंजीर बसणारा हा माणूस इतरांना बोलतो रंग बदलला. आता या माणसावर काय बोलायचं. मला भारतीय जनता पक्षाची कीव आहे. समोर गृहमंत्री अमित शहा बसले होते असं वाटतंय मला. कोणते कोणते नमुने भारतीय जनता पक्षामध्ये आणले. ज्या प्रफुल्ल पटेलांनी, नरेंद्र मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केलाय स्वतः. दाऊदचा हस्तक, इक्बाल मिर्ची, त्याच्याबरोबरचे व्यवहार केल्यामुळे त्यांच्यावरती ईडीच्या कारवाया झाल्या, त्यांच्या संपत्त्या जप्त झाल्या, त्यांच्या घरामध्ये ईडी घुसली. असा आरोप कोणत्याही राजकारणावर झाला नाही अलीकडच्या काळामध्ये. देशाचा सगळ्यात मोठा दुश्मन पाकिस्तानात जो आश्रयाला आहे त्याच्याबरोबर प्रफुल्ल पटेलचे संबंध, म्हणजे ते दाऊदच्या पक्षात पण जाऊन आले. दाऊदच्या पक्षातून भाजपात आले. भाजपात का गेले तर आपली संपत्ती वाचवायला. तुरुंगात जाण्याची भीती असल्यामुळे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सगळ्या संबंधांसह भाजपात गेले आणि राष्ट्रवादाची, राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणारे अमित शहाने त्यांना आपल्या पक्षामध्ये ठेवून घेतले. काय ते वॉशिंग मशीन. अशा प्रफुल्ल पटेल हे संसदेमध्ये आहे. आम्हाला लाज वाटते हो. दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतले आणि हे दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात, रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात. अजित पवारनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलंय. अजित पवारनी प्रफुल्ल पटेल सारख्या माणसाला, हे दलाल आहेत सगळे. प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत. कधी काँग्रेस पक्षाचे दलाल करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते. मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय. आणि इथे आल्या होती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली, साधारण 1000 कोटीची. अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का. आम्ही कसले रंगबदल. अहो आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये, माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहोत. तुमचे रंग आधी पहा नक्की तुमचा कोणता रंग आहे. तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वक्तवर बोलताय. तुम्हाला दाऊद इब्राहिमचा, आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो माझ्या नादाला लागू नको. नागडा करी तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते काल. त्यांच्या अशा घाण दळभद्रांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे. कशाला उगाच तुम्ही प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी आम्ही नमस्कार करतो, पण काल त्यांनी अगदी जणू काय मी आकाशातून निष्ठेचा एक मूर्तिमंत पुतळा पडलेलो आहे खाली, फार मोठा राष्ट्रभक्त आहे अशा पद्धतीने बघा. त्यांची जर मी इतिहास काढायला लागलो सगळा, त्यांना महाराष्ट्र सोडून जावं लागेल, मी आत्ता सांग. आणि हे लोक देवेंद्रजीच्या बाजूला बसणार. काय लेवल आहे का फडणवीसांची. हे लोक मोदी, अमित शहा त्याला कायम वाकलेले लोक हे, त्यांना पाठीचा कणा नाही. हे आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व या संसदेमध्ये करतायत धंपक लोक. आणि भारतीय जनता पक्षाचे लोक अशा लोकांना खांद्यावर काय भाजपने सुद्धा स्वतःची लायकी त्याच्यात दाखवून दिलेली. हे प्रफुल्ल पटेल सारखा दाऊद इब्राहिमचा आरोप आम्ही नाही केला, हा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला. कुछ लोग मिर्ची का व्यवहार करते हैं, कुछ लोग मिर्ची से व्यवहार करते हैं. हे भंडाऱ्यातून कोण बोललं. कुठला मिर्ची, कोणाविषयी बोलले. ईडीचं केस पहा, तपासा. नंतर तुम्ही भाजपमध्ये जाऊन त्यांचे बूट चाटून त्यांची चाटुगिरी करून हे आरोप धुवून काढण्याचा प्रयत्न केला. पण आरोप आहेत, संबंध आहेत. दाऊदशी व्यवहार, इक्बाल मिर्चीशी व्यवहार. वक्फ विधेयकावरून राज्यसभेत चर्चा सुरू असताना शिवसेने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तेव्हा बाबरी पाडण्याचे श्रेय अभिमानाने घ्यायचं आणि आमच्या शिवसैनिकांनी ते केलं असं म्हणायचं. पण आता सत्तेसाठी तिकडे गेले. पहिल्यांदा संजय भैयाचं भाषण नरोवा कुंजोरोवा होतं. रोज फाडफाड बोलत असताना आज काय बोलू काय नाही असं त्यांना
झालंय त्यांना काही समजत नाहीये. संजय भैया तुम्ही रंग बदलू नका असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांना डिवचलंय. तर तुम्ही भिवून बाजू बदलली आहे, आम्ही भिवून तिकडे गेलेलो नाहीये असा पलटवार देखील संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर केला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांच्यावर तोफ डागली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे लोक दलाल आहेत, तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलाय. मी प्रफुल्ल पटेलला सांगतोय की माझ्या नादेला लागू नका, नागडा करीन असं म्हणत त्यांनी प्रफुल्ल पटेलवर जोरदार टीका आणि त्यांच्या शब्दात त्यांना प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांनी अंगूर खट्टे हे म्हणत संजय राऊत यांना डिवचलाय. प्रफुल्ल पटेल यांनी एक्सवर पोस्ट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. आता प्रफुल्ल पटेल यांना संजय राऊत काय प्रत्युत्तर देणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की ज्यांनी बापाच्या पाठीत खंजीर खुपसला तो माणूस रंग बदललाय म्हणतोय. ज्या प्रफुल्ल पटेलांवर मोदींनी दाऊदचा हस्त घसल्याचा आरोप केला होता त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली, त्यांच्या संपत्त्या जप्त झाल्या. तुरुंगात जाण्याची भीती असल्याने बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या संबंधासह भाजपमध्ये गेले आणि राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणारे अमित शहा यांनी त्यांना आपल्या पक्षात ठेवून घेतलंय. प्रफुल्ल पटेल संसदेत आहेत याची आम्हाला लाज वाटते. अजित पवार यांनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलंय. प्रफुल्ल पटेल सारखे लोक दलाल आहेत. कधी काँग्रेस पक्षाची दलाली करत होते, कधी राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत होते, मग दाऊदची दलाली केली असं वाटतंय. आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहोत, उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहोत. तुमचे रंग आधी पहा, कोणता रंग आहे तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलाय. मी प्रफुल्ल पटेलला सांगतोय की माझ्या नादाला लागू नका, नागडा करीन. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, त्यांचा इतिहास काढला तर त्यांना महाराष्ट्र सोडून द्यावा लागेल अशी टीका संजय राऊत यांनी पटेलांवर केली आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.